नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालची 11 वर्ष विकास, सर्वसमावेशकता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं झालेला यशस्वी प्रवास आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारची 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या काळात देशात रेल्वे आणि पायाभूत विकास क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक झाली आहे. सरकारनं रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये 2 लाख कोटी रुपये तर पायाभूत सुविधांमध्ये 6 लाख कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. देशात आधुनिक आणि जागतिक दर्जाची दळणवळण यंत्रणा उभारण्याचं उद्दिष्ट वेगानं गाठलं जात आहे, असं ते म्हणाले. गरीब आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, सामाजिक समावेशकता आणि महिला सक्षमीकरणावर भर अशी पावलं सरकारनं पीडित आणि वंचित घटकांसाठी उचलली आहेत, असं फडणवीस म्हणाले. एकीकडे गरीब कल्याणाचा विचार करताना मध्यमवर्गीयांनाही करात सवलत दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाचं संरक्षण क्षेत्र मजबूत करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी आणि आत्मनिर्भर भारताचं प्रतीक म्हणून भारतानं राबवलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर दुसरीकडे नक्षलवादही संपवला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. संरक्षणाच्या स्वदेशीकरणामध्ये 5,000 असे उपकरणं जी आपण आयात करत होतो ती 100% आता भारतामध्ये बनतात आणि आपण त्याचं निर्यात करतो. संरक्षण दलासाठी आपल्या स्टार्टअप आणि एमएसएमईमधनं भारतातल्या केंद्र सरकारने 24,000 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. म्हणजे आपली आत्मनिर्भरता त्यातनं दिसते. आणि आता ज्या काही आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत यातल्या 7 ऑर्डनन्स फॅक्टरी या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून नव पद्धतीची संरक्षण सामग्रीचं उत्पन्न त्या करतायत आणि त्यातल्या 6 नफ्यात आहेत. आपण आता त्यातनं एक्सपोर्ट करतो. संरक्षण निर्यातीमध्ये 34 पट वाढ झालेली आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये 74% एफडीआय आलेला आहे. ऑपरेशन कावेरी सारखं ऑपरेशन राबवून सुदानमधनं 3,000 भारतीय आपण परत आणले. युक्रेनमधनं 23,000 भारतीय सुरक्षित परत आणले. त्यामुळे एकूणच भारतीयांचं महत्व, भारतीय पासपोर्टचं महत्व, भारतीयांच्या जीवनाचं महत्व हे ओळखून त्या प्रकारचं काम आपण केलं आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर उत्तर देताना त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नसल्यानं ते मुद्दाम जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं दिली असून त्यांनी खोटं बोलणं बंद करावं, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. काल मध्य रेल्वेवर झालेल्या अपघातासारख्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी लोकल गाड्यांमध्ये आणखी सुधारणा केल्या जातील. जनतेला कमी दरात एसी गाड्या उपलब्ध करण्यावर सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले.